तर गाईज परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज विषय असा आहे का परत तुम्ही विचार केला असेल त्याच रोडवर आला परत तिथूनच चालू ब्लॉग असो. आता विषय असा आहे का आम्ही चाललो आता डीमार्टला सामान आणायला. संध्याकाळी आपल्याला बार्बेक्यू करायचं आहे म्हणून थोडाफार काय सामान आणू. या ट्रॅकवाला डिस्टर्ब करतो. तर आता सामान आणू आपण डीमार्टला जाऊन. आम्ही तिघं चालू जाऊ तुम्हाला दाखवतोच काय घेऊ वगैरे काय नाही डीमार्टला. जरा एसीची हवा बिवा खाऊ. इथं आता तर ऊन तर जामच आहे. कोण परत हिट व्हायला लागले. पोचून पहिली शॉपिंग पण केली आम्ही. स्प्राईट वेट घेतल्या शुगर बिगर पण नाही घेऊ. त्याचा फोन चालू झाला. आता घेऊ असते असते सामान तुम्हाला दाखवतो काय काय घेतो ते. चला. गार्लिक पावडर मी काय करायची आपल्याला. गार्लिक पावडरचा काय उपयोग नाही आपल्याला. गार्लिक हां जो कधी नाही लागेल माहिती का. आपण एक दिवस नाही गार्लिक ब्रेड बनवतो यार. जे पाहिजे तेच नाही. तंदुरी मसाला काय आता आपण बटाटा आणि चीज घेऊ. 10 क्यूब्स आहेत. कितीला पडतो आपल्याला 99ला बस घेऊन टाकू. दुसरा बटर आपल्याला हा बटर घ्याऊ. गार्लिक अँड हर्ब्सवाला मस्त असतो. नको बटर आहे ना तो पण नको. जाऊ दे आपण घेऊ. हे दोन घेऊ. बटरस्कॉच बघू पुढे दुसरं काय ते. चला. आता आपण घेतलंय फ्रेश क्रीम घेतली. फ्रेश क्रीम साबण घेतला नको. नको. चला जा. कॅश काउंटर चालू केले आहेत. धन्यवाद. आपण 4 आणलेले. तुमच्या वेळी सुविधेसाठी पहिल्या मजल्यावर कॅश काउंटर चालू केले आहे. धन्यवाद. ये भाई ग्राहकांसाठी खुशखबर. आता डीमार्ट मध्ये पॉपकॉर्न विक्रीसाठी उपलब्ध आहे. फेविकॉल नाही तो बटर सॉल्ट पॉपकॉर्न जास्त छोटी नाही. बराबर आहे का. सीधे केवढा बेकार दिसते. डीमार्टची तरी टी शर्ट कोण घेऊ. चल पॅकेट टाक. पॅकेट टाक. तर गाईज आता आपलं घेतलं सामान आणि आता आपण निघूया इथून. गाडी आणायला गेलंय. निघूया लगेच आणि घरी जाऊन चिकन वगैरे घेऊया आणि मग मॅरिनेट करूया. मॅरिनेट करताना तुम्हाला दाखवतो. चला आता जाऊया आपण पटापट. हे भेटतो तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. नाही आता आपण मॅरिनेट करताना भेटूया. चला. 500 रुपयाचा कोलसा. गाईज घेतलाय आता कोळसा. 1 साईड 2.5 किलो झाले कोळसा. बाबो ठीक आहे. याचे झाले आता त्याचे पैसे. चला गाईज आता आपण निघालोय कोळसा घेऊन. जाऊया. एक मिनटं इथे गेले ते पॉलिश आहे का तिथं विचारू गाडीची.
आई ऑडी उभी होती आई गेली. हाय हाय कलर भाषा दिसतं ऑडीचा. इथं पॉलिश असेल बहुत. कलर गाईज आम्ही आता मॅरिनेट करायला घेतलं, घरी आलो आणि बघा आता काजू बदाम टाकले आणि आता ती क्रीम तरी सांग ना. ए बाबा क्रीम टाकली आपण आता. दूध आहे का थोडं? तुकडे करून टाक ना आता. मिक्सचा चिकन तंदुरी मसाला लावून द्या. हेच पाहिजे आपल्याला. एवढं येते तिखट एवढं तिखट नाही एवढं नको. सकाळी धावतील पोरं. रात्री धाव सकाळी काय मन साहेब धावा मॅडम. गांजा आणल्या गांजा कस्तुरी मेथी हाय कस्तुरी मेथीचा बाकी. मला काय माहिती, मला वाटलं नसेल तर मी आणला. कुठल्या घरच्या मग तो आणला तर काय झाला? मला काही दुकानाला आवश्यक कशी काढली? मग दुकानाला पॅकेट पडून याच्यात टेचू कर लाठी फुटल. समजत नाही यार, का तुला समजत नाही का? मिरच्या कुठे घड्याळ टाक ना खिशाने. इथं ठेवतात घड्याळ. कोणाच आहे? माझा. नाही मग तुला समजणार नको. ब्लॉग बघा का, ब्लॉग चालू आहे आमचा. त्यानंच फिरवायच्या ना. नको आता तू भांडा हे केले ना. कसला हो भांडे ना, आता ते आहे ना मटेरियल आपला. तुझा बघ झाला तुकडं का गेलं? नाही मग असं उलट आहे. बघितला तिकडे बघा, तिकडे बघा लवकर. तिकडे बघा, तिकडे बघा. लाईट तिकडे बघा, बापरे तिकडे बघा. तेच पण कसा भरड एकदम भरड एकदम असा. कर मग तू चालली नाही. द्या मी करतो. पाणी नको, पाणी नको. बाबा बाबा वास बघ डेंजर. खोकलायला लागला. मिरची बाहेर आली. गाईज वटा होते. पंखा लाव. नाही का ओके तुला कसा पंख्याचा बटन? तो बोलला तेच बरं पंख्याचा बटन कसं पाहिजे? माझं किचन घाणटायचं म्हणून मी चालले उभी राहिला. किचन घाल कसं साफ करून जाण मी. तू यो काय घे. मी चटणी घाला इथे त्यांनी. चटणीत तर पाहिजे आपल्याला. तू पण अख्खी मूवी करत घेतले भाई, जरा पण कर. गाईज आपलं चिकन आता धुवून झालं आणि आता आपण एक एक करून सामान टाकूया. हात मिळून त्याच्यानंतर सगळं टाका त्याच्यात. पुसला काढ सगळं. चाटलं गे बोट मजा होईल ना. आता तो दहीचा सगळं पाणी उद्या. तिघ चौका करावं लागतं पण. नाही आता मी मग सगळं मग हे माखल ना म्हणून मी आपल्याला. नाही 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 नाही
चिकनला शिकवून ठेवले उडाचा नाही असा साखरे बाजूला टाक ना तू हातात ना काढो तो ना योगाना पावडर पी का हा सगळे दोन्ही पुढे का सगळं सगळं टाकायचं जेवढं आहे तेवढं सगळं फेकून द्यायचं फेकूनच म्हणजे चिकन होते काय बस जरा मोडा एकच राहू दे जिरा मोडा कुठे गेला रे पळते काय करत आहे काही नको करू आम्हाला वाटलं बोलला तर गाईज आपलं आता मॅरिनेशन झालं आता आपण हे ठेवून देऊया फ्रीजमध्ये 2-3 तास झाली मस्त होती तर गाईज आता मॅरिनेट वगैरे करायला ठेवलं आम्ही आता फ्रीजमध्ये आणि आता आम्ही आलो आहे परत कल्लेटच्या बंदरावर असाच थोडासा टाईमपास करायला नंतर मग ही बॉल बाय हां बॉल आलेला तर आता जाऊया आपण तुम्हाला दाखवतो थोडासा शॉट बंदरावरचा पण नंतर मग परत घरी जाऊया मॅरिनेशन बघायला हां कसं होते का नाही फ्रीजमध्ये आहे का हां हां गायब झाला कोणी गायब बिहेब केला का काय बार्बिक्यूचा काय नाही मग बार्बिक्यूच ना मॅरिनेट करायला ठेवलं आता मॅरिनेट करायला ठेवले ना हां नंतर आता तो काढू 8-9 वाजता नाही मग बार्बिक्यू काय कसं करायचं आहे झाली नाही बघली आपण चालली आणायची आहे कधी मग जाऊ ना नंतर हार्डवेअर चालू असेल ठीक आहे मग जाऊ आम्ही जाली वगैरे आणायची जाली आणू मग बसू मॅरिनेशन वगैरे काढून बार्बिक्यू करायला चला भेटतो नंतर तर गाईज आता आम्ही बसलेलो इथं आलेलो तर इथं बसल्यावरती असाच विषय निघाला तर समजला का कोपरची जत्रा आहे तर बरं इथं आता आलो आहे कालनेरला तर बरं एक राऊंड मारून जाऊ जत्रेत बघू काय आहे ते मग दाखवतो काय म्हटलं असेल तर बघू नाही तर असंच राऊंड मारून निघू घरी चला आता तिथं आम्ही आलेलो इथं कोपरला तर त्यांची पालखी तर निघाले वाटते तर ना तिथं आता बरं जायला नको परत माखवतील म्हणून आम्ही गेलो नाही लांबूनच जरा बघितलं आणि निघालो इथे मस्त शंकराचं मंदिर आहे तर मी तुम्हाला दाखवतो थांबा 1 मिनिट हा पुढं एंट्रीशी आलो असतो ना झाला असता हे बघा गाईज हा मंदिर आहे शंकराचं आता मी नॉनव्हेज खाल्लंय म्हणून मी जात नाही आम्ही इथून निघलेलो का पावसाच्या टायमानच चालतं ट्रॅफिक खूप मस्त मंदिर आहे कधी इथं येऊ तुम्हाला मी आतमधून पण दाखवीन खूप मस्त आहे मंदिर तर गाईज आता आम्ही पोचलो घरी आणि घरी येऊन बरं ते पॉलिश घेतलेला ना बरं जरा गाडी पॉलिश मारू आता गाडी पॉलिश कधी घेतलं मस्त आता नवीन दिसतं डायरेक्ट बिफोर आफ्टर इथं दिसतं का बघ समजते लाईटमध्ये समजेल समजतं असं तिने कॅमेरा वाकडा पकडले अरे वाईड अँगल करणं जात आहे जवळ तर काय आता आम्ही संध्याकाळ झाले 9:30 वाजले आणि आता घेतलं आपण बार्बिक्यू करायला कोळसा तर पेटला आहे बऱ्यापैकी आणि आता आपण ठेवूया एक तुम्हाला दाखवतो कसं काय आग विझवली माझा पंखा खराब झाला ना मी झाला सगळा पीस आपले झाले ते बघा
पीस थोडेसे रेडी झालेत आणि मी आता इथं सॉस बनवत घेतला आहे. आपला सॉस वगैरे बनवून डस्टबिन वगैरे टाकले मी, चीज वगैरे. आणि आता वन साईड खाऊ आपण. चला भेटतो तुम्हाला. पीस तर बादशाह झाले. एक आम्ही असाच ट्राय म्हणून बघितला. पीस तर खतरनाक आहे, एकदम नीट दाखवू त्यांना पीस असे. अजून आपल्याला मोहितो बनवायचे. स्प्राईट आणले, बघा लिंबू पुदिना वगैरे आणले. मोहितो बनवायचे आपल्याला. बनवू आपण आणि मग मजा घेऊया आपण आपल्या बार्बिक्यूची. तर चला भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. यांची काही सर्कस चालू आहे, काय बोलणार. हे बघा आम्ही मोहितो संपला. हा बघा बनवलेला मोहितो वगैरे सगळा पसारा करून ठेवले. हे बघा. तर गाईज आता आपलं सर्व झालं आहे, आटपलं आहे आणि आता आम्ही जातो आहे घरी. 11:30 वाजले. तर चला ब्लॉग आता एंड करूया. खूप मस्त आलेलं चिकन, आपलं व्हाईट चिकन बनवलेलं आपण बार्बिक्यू. तर जाऊया आता घरी. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत एकदा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत चला बाय.